तटकरे आणि पटेल यांच्या फडणवीसांसोबतच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अनभिज्ञ असल्याचं सूत्रांकडून कळतंय। सुनेत्रा पवारांसह पार्थ पवार यांना सुद्धा या भेटीची कल्पना नव्हती। भेटीनंतर देवगिरीवर सुनेत्रा पवार यांची मुश्रीफ भुजबळ आणि तटकरेंसोबत चर्चा झालेली आहे। कोर कमिटीच्या बैठकीत तटकरे यांनी भेटीचं कारण सांगितल्याचं सूत्रांकडून कळतंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? भेटीबद्दल माहिती नाही असं कळतंय। श्रुती, खरं तर परवा रात्री स्वतः सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे बडे नेते जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेण्याकरता गेलेले होते। आणि त्याच वेळेस जयंत पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ते देखील वर्षा या निवासस्थानी उपस्थित होते। त्यामुळे हे कुठेतरी राजकीय घडामोडींच्या संदर्भातल्या जोरदार चर्चा ज्या आहेत या भेटीच्या संदर्भातल्या रंगताना आपल्याला पाहायला मिळत होत्या। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील जे दोन बडे नेते आहेत अर्थात सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, हे दोन्ही नेते जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत। ही गोष्ट जी आहे ती पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना या सगळ्याची कल्पना नव्हती। त्याचसोबत राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांना देखील या सगळ्या गोष्टीची जी आहे ती कल्पना नव्हती। परंतु काल या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाची कोर कमिटीची बैठक जी आहे ती देवगिरी या शासकीय निवासस्थानी पार पडली। या संपूर्ण बैठकीला सुनेत्रा पवार, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आणि त्याचसोबतच सुनील तटकरे हे नेते मंडळी जे आहेत ते या बैठकीला उपस्थित होते। या सगळ्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात चर्चा झाली, पण प्रामुख्यानं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले होते। त्या सगळ्या संदर्भातची माहिती जी आहे ती सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या सुनेत्रा पवार यांना दिली। आणि त्याचसोबतच सच्चिदानंद सिंह ज्यांनी पक्षांतर्गतच खरं तर राष्ट्रीय अध्यक्षांना आव्हान दिलेलं आहे, त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांची निवड जी आहे ती बेकायदेशीररित्या आहे अशा पद्धतीची जी कायदेशीर नोटीस वकिलांमार्फत पाठवलेली आहे त्याला कशा पद्धतीने कायदेशीररित्याच उत्तर द्यायचं या सगळ्या संदर्भातली चर्चा जी आहे ती या सगळ्या काल देवगिरी निवासस्थानी झालेल्या पार पडलेल्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये झालेली असल्याची माहिती आहे। आणि त्याचसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक पदं जी आहेत ती सध्या रिक्त आहे। ही रिक्त पदं कधी भरण्यात येणार? नक्कीच अपडेट्स घेत राहू। खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।